अनेक ठिकाणाहून जे आहे ते उमेदवार गिफ्ट वाटतायत, त्याचप्रमाणे भेट वस्तू वाटतायत, अशा प्रकारचे आरोप होतात आणि कुठेतरी जी काही आदर्श आचारसंहिता आहे त्याचं उल्लंघन केलं जातं अशा प्रकारचा विरोधकांकडून आरोप होतोय। आणि आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने सुद्धा भेट घेतलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किलन कुलकर्णी आहेत। सर, खरं तर तक्रारी तुमच्याकडे खूप साऱ्या आलेल्या आहेत, आताच काही वेळापूर्वी शिष्टमंडळ भेटलेलं आहे, त्यांची सुद्धा तक्रार आहे, काय नेमकं निवडणूक आयोग करतोय? आत्ताच शिवसेना पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आमच्या कार्यालयामध्ये आमची भेट घेऊन काही मुद्दे मांडलेले आहेत। त्यांच्या तक्रारीप्रमाणे मुंबईतल्या काही मतदारसंघांमध्ये फ्रीबीज वाटण्याचे काही प्रकार सुरू आहेत। आपल्याला कल्पना आहे की आचारसंहितेच्या दरम्यान यासाठी फार कडक अशा प्रकारची SOP आहे, ज्याबद्दलची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे। त्याबद्दल आम्ही तातडीने संबंधित जे रिटर्निंग ऑफिसर आहेत आणि डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडून असा प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई निश्चितपणे केली जाईल। या बाबतीत मी हे सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फ्रीबीज असतील किंवा इल्लीगल कॅश असेल, लिकर असेल किंवा मौल्यवान धातूच्या वस्तू काही असतील, या मतदारांना वाटण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जर ट्रान्सपोर्ट होत आहेत असं लक्षात आलं तर यासाठी आपल्या 6000 पेक्षा जास्त FSTs आणि SSTs पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत। त्याबरोबरच 19 इम्प्लिमेंटिंग एजन्सीज सुद्धा कार्यरत आहेत। या एजन्सीजकडनं आणि FSTs SSTsकडनं आपण जप्तीची कार्यवाही करतो आणि आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यात 519 कोटी रुपयाची मालमत्ता आपण जप्त केलेली आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये काही फ्रीबीज म्हणून वाटल्या जाणाऱ्या वस्तू द्या आम्हाला सापडल्या, त्याबद्दल त्याचं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज तपासणं, इल्लीगल कॅश असेल तर त्याचंही बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज तपासणं, लिकरच्या संदर्भात सुद्धा परराज्यामध्ये याचे काही धागेदोरे आहेत काय याची माहिती घेणं, अशी कार्यवाही आमच्या ज्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत त्या करतायत। पण सर, महाविकास आघाडीचे नेते असतील यांनी यांचा आरोप आहे की काल जी घटना घडली 10 दिवसापूर्वी आम्ही तक्रार केली होती, याच्यावरती निवडणूक आयोगाने कुठली ऍक्शन घेतली नाही, शेवटी आमच्या कार्यकर्त्यांना जाऊन ते पकडून द्यावं लागलं। धारावीमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या 2-3 तक्रारी आल्या आहेत, त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या बाबतीत आम्ही संबंधित रिटर्निंग ऑफिसर यांच्याकडे प्रकरण सुपूर्द केलेलं आहे आणि या बाबतीत काय परिस्थिती आहे, याच्या पूर्वी काही घडले असल्यास, उदाहरणार्थ आपल्याला सांगतो, काही परिसरामध्ये CCTV असतात, या CCTVच्या माध्यमातून सुद्धा असा काही प्रकार झाला असेल तर तो आपल्याला पकडता येऊ शकतो। त्यावरची कार्यवाही आता सुरू झालेली आहे। सर, दुसरं म्हणजे नेत्यांच्या बॅग चेकवरून जे आहे ते मोठं वादळ उठताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंची बॅग चेक केली, त्यांची संतप्त प्रतिक्रिया पाहिली, आता पुन्हा एकदा आज नाना पटोले यांची दिवसातून 3 वेळा बॅग चेक केली, त्यामुळे तेही संतप्त झाले। काय नेमकी नियमावली आहे आणि कसं बघते याकडे? बॅग चेक करणं हा खरं म्हणजे आमच्या ज्या FSTs असतात त्यांच्या कार्यवाहीचा नेहमीचा भाग आहे। त्याबद्दलची SOP जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेली आहे ती अतिशय स्पष्ट आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एखादा नेता किंवा स्टार प्रचारक हा जर हेलिकॉप्टरद्वारे किंवा खाजगी विमानाद्वारे एखाद्या नॉन कमर्शियल विमानतळावर, नॉन कमर्शियल अशा जिथनं अरेंजमेंट झालेली आहे अशा ठिकाणी जर उतरत असेल तर तिथे त्या बॅगेजची तपासणी व्हायला पाहिजे। हेलिकॉप्टरची किंवा व्यक्तीचं फ्रिस्किंग हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाही। त्याचप्रमाणे हँडबॅगसुद्धा याच्यातून स्पेअर केलेल्या आहेत, परंतु त्या बॅगेजेस जर त्या हेलिकॉप्टरमधून आपल्या मतदारसंघामध्ये उतरत असतील तर त्याचं मात्र चेकिंग व्हायला पाहिजे, अशी SOP क्लिअर आहे आणि आमच्या सर्व टीम्स या पद्धतीनं काम करतायत। सर्वच राजकीय पक्षाच्या संबंधित सर्व नेत्यांच्या सामानाचं चेकिंग यामध्ये आम्ही करतोच आहोत। नागरिकांच्या सुद्धा व्हेकल्समधनं जे बॅग जात असतात त्याची सुद्धा चेकिंग चालू आहे। खरं सांगायचं म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये हा एक प्रोसिजरचा भाग आहे आणि सर्वच राजकीय पक्ष, सर्वच उमेदवार यासाठी सहकार्य करत आहेत। असंच सहकार्य यापुढे देखील राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की फक्त विरोधकांना त्रास देण्यासाठी अधिकारी काम करतायत, सत्ताधाऱ्यांच्या बॅग चेक केल्या जात नाही, त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील यांच्यावरती अशा प्रकारची कारवाई होताना पाहायला मिळत नाही। असं म्हणणं अजिबातच योग्य नाही, कारण इलेक्शन कमिशनच्या डायरेक्शन्सप्रमाणे आम्ही सिलेक्टिव्ह कारवाई कधीच करत नाही। जे कुणी संबंधित असतील त्या सर्वांवरती कार्यवाही होत असते
आत्तापर्यंत सुद्धा सर्वच राजकीय पक्षांचे जे मोठे मोठे प्रचारक आलेले आहेत किंवा इतर नेते आलेले आहेत त्या सर्वांच्या बॅगची तपासणी झालेली आहे असे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट केलेले आहेत. सर, काँग्रेसने आरोप केला होता की पोलीस महासंचालक यांची नियुक्ती केलेली आहे, त्यामध्ये तात्पुरतं हा शब्द वापरलेला आहे. तात्पुरतं अशा प्रकारची आपल्याला नियुक्ती करता येत नाहीये. यावरती काय कारवाई झाली पुढं? यावरती निवडणूक आयोगाकडून किंवा आमच्या विभागाकडून कार्यवाही होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. कारण आपल्याला कल्पना आहे की निवडणूक आयोगाची जी सगळी ही कार्यपद्धती आहे, जेव्हा विधिमंडळ स्थापन होईल तेव्हा विधानसभा निवडणुकीची कार्यवाही समाप्त होणार आहे. तोपर्यंत निवडणुका योग्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करतो आहोत. पण त्यांनी जो आक्षेप घेतला आहे तात्पुरत्या शब्दावरती, तर तात्पुरत्या शब्दात एवढ्या मोठ्या पदावरती एखादी व्यक्ती बदली करता येते का? हा विषय निवडणूक आयोगाशी संबंधित नाही, आमच्या कार्यालयाशी पण संबंधित नाही. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की विधिमंडळ जेव्हा स्थापन होईल त्यावेळेस या निवडणुकांसाठीची आमची कार्यवाही संपुष्टात येईल, तोपर्यंतची संपूर्ण काळजी आम्ही घेत आहोत. यावेळी मोठ्या प्रमाणावरती रक्कम पकडली गेलेली आहे, काही मौल्यवान वस्तू पकडल्या आहेत, काही मोठ्या घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किती नेमकी रक्कम आहे आणि काही मोठ्या घटना आपल्या निदर्शनास आल्यात का? आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे एकूण 519 कोटी एवढी मालमत्ता जी आम्ही पकडलेली आहे आणि जप्त केलेली आहे ती तपास यंत्रणांच्या स्वाधीन आहे आणि त्याचे बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आता तपासले जात आहेत. या बाबतीत मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जप्तीची कार्यवाही ही महाराष्ट्रामध्ये होत आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 2.5 महिन्याच्या कालावधीत 800 कोटी रुपयाची मालमत्ता आपण जप्त केलेली होती आणि यावेळेस आचारसंहितेच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 519 कोटी एवढी जप्तीची कार्यवाही केलेली आहे. सर, खरं तर मतदान जवळ आलेलं आहे. कुलाबासारख्या मतदार संघामध्ये जे आहे ते मतदान कमी होतं, हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा यावरती नाराजी व्यक्त केलेली होती. काय नेमकं आपण त्यावरती पर्याय करतोय? आपलं म्हणणं बरोबर आहे की हिस्टॉरिकली जर पाहिलं तर कुलाबा या विधानसभा मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी ही नेहमीच कमी राहिलेली आहे आणि यावेळेस हा मुद्दा आम्ही विशेष लक्ष देऊन स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी आहेत, आमचे संबंधित जिल्हाधिकारी आहेत, संपूर्ण BLOs आहेत, यंत्रणा आहे, आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी काही नागरिकांशी संवाद साधण्याचे कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या मतदारसंघात घेतलेले आहेत. त्याचबरोबर BLOsना सांगून तिथे नेव्ही नगर आहे, नेव्ही नगरचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत आणि मला अशी खात्री आहे की यावेळेस कुलाबा मतदारसंघामध्ये सुद्धा इतर सर्व मतदारसंघांप्रमाणेच चांगल्या पद्धतीने चांगली टक्केवारी मतदानाची आपल्यासमोर येईल. पाहता आपण कुलाबा मतदारसंघामध्ये नेहमी कमी मतदान होतं, मात्र यावेळी ते मतदान वाढावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं किरण कुलकर्णी म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन हेमंत सराविसरोने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.